आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अक्षय आणि हार्दिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज जोडीचा मामलामध्ये इथे आलेले आहेत आणि आता आपल्यासाठी ते पहिला पदार्थ करणार आहेत. पहिला पदार्थ हा तुमच्या प्रेमाशी निगडीत असला पाहिजे. या पदार्थाशी निगडीत तुमची एखादी आठवण तरी पाहिजे. असा तरी पाहिजे की जिथे तुमचं भांडण मिटतं, किंवा अक्षयाने हा पदार्थ केला की खलास, किती राग येऊ द्या, विसरलो मी, असा लव्ह रेसिपी तुमची कुठली आहे? तशा लव्ह रेसिपीज खूप आहेत, परंतु ही त्यातली स्पेशल रेसिपी आहे, म्हणून ह्याची निवड केली आहे. ऍक्च्युली हार्दिकला वांग आवडत नाही अजिबात, परंतु हार्दिकला त्याच्या आत्याने केलेलं वांग खूप आवडायचं. म्हणजे त्यातला मसाला आणि एखादं वांग तो खाऊ शकतो, पण अदरवाईज इन जनरल कुठेही गेल्यावर वांग्याची भाजी असेल तर तो त्यातला फक्त बटाटाच खातो. वांग्याचं भरीत खातो, पण वांग नाही, भरलं वांग वगैरे नाही, बाजूला रस्ता. अच्छा. सो म्हणून तो मला म्हटला की तुमच्याकडे जसं बनतं ना ते गोडसर वांग असतं भरलेलं, तर तसं माझी आत्या करायची. म्हणून मी त्याच्यासाठी आमच्या स्टाईलचं भरलं वांग केलं होतं आणि त्याला फॉर्च्युनेटली ते खाऊन त्याच्या आत्याची आठवण आली आणि तो मला म्हणला सेम झालेलं आहे. सो ते खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण ते त्याला खूप आवडलं होतं आणि त्याला त्याच्या आत्याची आठवण आली होती. क्या बात है, किती छान. म्हणजे याच्यामध्ये कुटुंबातल्या एका सदस्याची आठवणही आहे, तिचं तुझ्यावरचं प्रेमही आहे, आणि तिच्या हातच्या चवीमध्ये तुला घरच्या माणसाची आठवण झाली. ही पण एक गोड आठवण आहे, हो की नाही? त्यामुळे हार्दिक आणि अक्षया यांची लव्ह रेसिपी आहे काय? भरलं वांग. भरलं वांग, फॅन्टास्टिक. चला, भरलं वांगसाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. भरल्या वांग्यासाठी आपल्याला लागणार आहेत मध्यम आकाराची वांगी, बारीक चिरलेला कांदा, दाण्याचं कूट, गूळ, गोडा मसाला, तिखट, मीठ, कोथिंबीर, ओलं खोबरं, कडीलिंब. वा, साहित्य सगळं परफेक्ट आहे, फक्त याच्यामध्ये गोडा मसाला नाहीये. हो, तो आपल्याला घेऊन यायचा आहे. तो मी घेऊन येतो. आपल्या प्रेमाच्या पेटीमध्ये गोडा मसाला इथे असेल. येस, गोडा मसाला हा आपल्याला वापरायचा आहे. केपरचा गोडा मसाला आपल्याला वापरायचा आहे. गेली 76 वर्ष आपल्या घरामध्ये केपरचे मसाले असतात आणि आज आपल्याला हाच मसाला वापरायचा आहे. ओके, चला कृती. पहिल्यांदा काय करायचंय? पहिल्यांदा आपल्याला मिश्रण कालवायचं आहे, जे भरल्या वांग्यात आपल्याला भरायचं. हा आता बारीक चिरलेला कांदा, थोडंसं दाण्याचं कूट. बरं, हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार कसं पित्त होतं कसं नाही त्या पद्धतीनं आपण घालू. हे बघ, मला खूप पित्त होतं पण तरी आवडतं. करेक्ट. म्हणजे मला शेंगदाण्याचे लाडू खूप आवडतात. घरी अक्षय नेहमी करते, आई सुद्धा करते, आणि मी खात असतो येता जाता. आणि मुद्दाम गुळाचा करतो. मी तिला सांगतो प्लीज गुळाचं कर. रोज मला ऐकावं लागतं, अरे नको खाऊस, तुला त्रास आहे ना. तेवढंच आवडतं ग, बाकी काही मी खात नाही. तेव्हाही आमचं भांडण होतं. हो का? करते हीच. बरं, आपण भांडणाचा विषय चालू असताना तिकडे ओल्या खोबऱ्यानंतर गूळ गेला आणि कोथिंबीर पण. आता चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मीठ. तिखट, लाल तिखट आणि गोडा मसाला हवा आता मला. आपण वापरणार आहोत केपरचा गोडा मसाला. गेली 76 वर्ष तीच चव, तोच अस्सलपणा. मराठी किचनचा राजा केपरचा गोडा मसाला. इथे मिळणार पारंपरिक पदार्थांना अस्सल चव. तुम्हाला आवडणारी भरलेली वांगी बनवा तुमच्या हाताने. वापरा केपरचा गोडा मसाला. 15 पारंपरिक मसाल्यांच्या खास मिश्रणामुळे आपल्याला मिळते ऑथेंटिक चव. भाजी कोणतीही, चव केपरची. ना रंग, ना केमिकल, ना कृत्रिम चव, कारण हे आहे 100% नैसर्गिक. रेसिपी आहे पॅक वरती, चव असणार जिभेवरती. केपरचा गोडा मसाला, मराठी किचनचा राजा. हे चमच्यानी कालवून होणार नाही, तर तो छान हाताने मिक्स करावा लागेल. वा, नाही पण खरं सांगू, म्हणजे एक लहानपणापासूनच शिकवण आहे, अन्नाला नाव ठेवू नये. हे मला खूप आधीपासून, म्हणजे मग ते कुठल्याही प्रकारचा पदार्थ असतो. बरोबर. आणि कदाचित ते डोक्यात बसले, त्यामुळे अन्नाला ठेवू नये, बायकोला तर ठेवू शकतो ना आपण. नाही, नंतर ती ठेवेल का? अक्षया नाही ठेवू शकत. ठेवलं तर ती ठेवेल का, हा पण मुद्दा आहे. बरं, तुम्हाला आता हे तुम्ही एवढं छान एकमेकांच्या मदतीने सारण केलं, आता वांगी भरण्याचं काम चालू आहे, पण एक प्रश्न विचारायचा आहे की आयुष्यात अनुरूप जोडीदार होण्यासाठी कुठले नियम वाटी लागू होतात असं तुम्हाला वाटतं? एकमेकांना समजून घेणं फार गरजेचं आहे.
आणि मला असं वाटतं की प्रत्येक टप्प्याला माणूस बदलत असतो हो. आणि तो एक्सेप्टन्स आपल्याकडनं झाला पाहिजे. कारण की मग कुठलीही गोष्ट असते, प्रायोरिटीज बदलतात, सगळ्या गोष्टी आहेत. जसं आधी आपण सगळ्या गोष्टी सांभाळून घेतलेल्या असतात लग्न करेपर्यंत, मग लग्नानंतर का नाही सांभाळून? तो लग्नानंतर आपण जास्त सांभाळून घेतलं पाहिजे. मला वाटलं आता ऐकू येईल हार दे. बरोबर. मला ना एका गोष्टीचं कौतुक काय वाटतंय की जगाला ना ग्लॅमरस दुनिया फार वेगळी वाटते, पण इथे आल्यानंतर माणूस म्हणून बोलणारा हार्दिक आणि गृहिणी म्हणून वांग भरणारी अक्षया हे पाहण्यात जे सुख आहे ते ह्यांना आपल्या जास्त जवळ आणतं आणि आपल्याला त्यांच्या जास्त जवळ नेतं. तू इतकी सुंदर वांगी भरलीस, मला हे प्रेक्षकांना दाखवू दे की तुम्हाला पाठकबाई सिरियल मेकअप आणि हे सगळं वाटत असेल किंवा तिच्या सिरियलवरून तुम्ही तिला पात्राप्रमाणे पाहत असाल, पण एखाद्या घरातल्या करत्या अगदी अनुभवी बाईसारखं तिने वांग भरलंय बघा, ठासून ठोसून. वांग्याच्या पोटातून हवा जायलाही जागा नाहीये, इतकं पद्धतशीर भरलंय. क्या बात आहे अक्षय. कढई तापायला ठेवली, नंतर तेल घालू. येस. लग्नापूर्वीचे मेसेज आणि लग्नानंतरचे मेसेज एकमेकांना ह्याच्यात फरक पडलाय? म्हणजे आधी बदामांचा ढीग होता, आता फक्त थंब असं झालंय? नाही, असं नाही झालंय. अजून पण एकच बदाम आहेत. सकाळी उठल्यावर तरी आमचं कॉन्व्हर्सेशन अजूनही सेमच असतं. गुड मॉर्निंग, लव्ह यू वगैरे. मोहरी टाकली, मोहरी नंतर जिरं. हा. मी तुझ्यात जीव रंगला ही मालिका कोल्हापुरी भाषेत केली बरोबर? हो. येस. मग तेव्हा ती भाषा तुम्हाला यायची का? तुम्ही वेगळं काही? हार्दिक ऍक्च्युली कोल्हापुरीत बोलायचा, पण हो. त्याचं पूर्ण प्रशिक्षण झालं होतं कोल्हापुरी भाषेसाठी. आपण काय घातलं? मोहरी जिरं आणि मोहरी, हिंग. जिरं, हिंग. आपण अगदी चवीपुरती हळद घालतोय, वा. नाही तरी चालू शकतो. आणि तिखट परत एकदा आपण तिखट आपण त्यातही घातलंय, मसाल्यातही घातलंय आपण, परंतु आपल्याला आवड असल्या कारणाने तिखटाची हो. आपण थोडस घालूया. गुरुजी तिखट. आता वांगी याच्यात सोडायची ना? हा. इतका अप्रतिम सुगंध येतोय मंडळी, त्या गोडा मसाल्याचा, त्या वांग्यांचा, त्या फोडणीचा, त्या कढीपत्त्याचा आणि या जोडीच्या प्रेमाचा. ओहो हो 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 हो. उगा काही म्हणून वाया जाऊ देत नाही तिनं, मग आहे का नाही? म्हणून तर चालतंय की. खरंच आहे की. नशीब काढलंय बेटा तू. आणि झाकण ठेवायचं. ठेवा, हे काम आपण हार्दिकला देऊया. हो, yes. आणि गॅस मंद ठेवायचा आहे थोडा. बापरे, हार्दिक खूप कष्ट झाले आज तुला. आणि वांगी शिजू द्यायचे. ठीक आहे, मग आपण एक काम करूया, वांग्यांना छान वाफ येऊ देऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. चला, भरल्या वांग्यांनी वाफेमध्ये छान मनसोक्त मजा केलेली आहे. आता बघूया झाकण उघडून किती वाफ आली आहे. क्या बात है. थोडं बोलायचं हाय, बोलायला तर पाहिजे. चमचमीत थोडं झणझणीत आता बनवायचं काय. चमचमीत जिभेचे चोचले आता थांबणार नाही नाही नाही. वा, भरलं वांग म्हणजे काय कमाल दिसतंय.